आता हे दोन संच पहा. 1, 2, 3, 4 हे ए या संचाचे घटक आहेत. 3, 4, 5, 6 हे बी या संचाचे घटक आहेत. यामध्ये 3 हा ए चा आणि बी चा घटक आहे. तसंच 4 हा ए चा आणि बी चा घटक आहे. म्हणजेच 3 आणि 4 हे ए आणि बी चे दोघांचेही घटक आहेत. यांच्या संचाला ए आणि बी यांचा छेदसंच असं म्हणतात. छेदसंच या चिन्हाने दर्शवतात. म्हणून ए छेद बी बरोबर 3, 4. आता पुन्हा ए आणि बी ह्या दोन संचांचा विचार करूया. 1, 2, 3, 4 हे ए चे घटक आहेत, तर 3, 4, 5, 6 हे बी चे घटक आहेत. आता हा संच बघा. याचे घटक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. यातील 1 आणि 2 हे फक्त ए चे घटक आहेत. 3 आणि 4 हे ए आणि बी या दोघांचेही घटक आहेत. 5, 6 हे फक्त बी चे घटक आहेत. या संचाला ए आणि बी यांचा संयोग संच असं म्हणतात. संयोग संच या चिन्हाने दर्शवतात. म्हणून ए संयोग संच बी बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. बिंदू, रेषा, प्रतल. भूमितीमध्ये आपण वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास करतो. यातील काही गुणधर्म आपण खरे आहेत असे समजतो. त्यांचा खरेपणा आपण सिद्ध करत नाही. अशा गुणधर्मांना गृहीतक असं म्हणतात. या गृहीतकांच्या मदतीने आपण भूमितीतील एक एक गुणधर्म सिद्ध करतो. त्या गुणधर्मांना आपण प्रमेय असं म्हणतो. एखादा गुणधर्म का आणि कसा खरा आहे याचं तर्कशुद्ध स्पष्टीकरण म्हणजे सिद्धता होय. कोणताही गुणधर्म आकृतीच्या मदतीने अधिक चांगला समजतो. त्याच्या सत्यतेविषयी केलेली तर्कशुद्ध विधाने ही आकृतीच्या मदतीने अधिक ठसतात. म्हणूनच भूमितीत आकृत्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आता ही आकृती पहा बरं. ही एक रेषा. रेषा ही एका अक्षराने दर्शवतात. या रेषेवर ए आणि बी असे दोन बिंदू घेतले तर रेषा ही रेषा ए बी अशी दोन अक्षरांनी दर्शवता येते. रेषा हा अनंत बिंदूंचा संच आहे. प्रतल हे सर्व दिशांनी अमर्याद असते. प्रतल जरी एखाद्या आकृतीने दर्शवले जात असले तरी ती आकृती म्हणजे प्रतलाचा एक भाग होय. धडा पहिला. अर्थशास्त्राची ओळख. पाठातील मुद्दे. हा पाठ आपल्याला अर्थशास्त्राची ओळख करून देतो. अर्थशास्त्र हे कशा प्रकारे एक महत्त्वाचं सामाजिक शास्त्र आहे याची जाणीव आपल्याला या पाठात होते. या पाठामध्ये आपण अर्थशास्त्राच्या निरनिराळ्या लोकांनी केलेल्या व्याख्या अभ्यासणार आहोत आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व समजून घेणार आहोत. प्रस्तावना. अर्थशास्त्र हे एक महत्त्वाचं सामाजिक शास्त्र आहे. या विषयाची ओळख आपण या पाठातून करणार आहोत. अर्थशास्त्रज्ञ P.A. सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्रांची सम्राज्ञी असं म्हटलं आहे. मानवाची आर्थिक प्रगती. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करतं. प्राचीन काळी मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी इकडून तिकडे जात असे. प्राचीन काळी मानवाच्या गरजा मर्यादित होत्या
आणि निसर्गात उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमध्ये मानवाच्या गरजा भागत होत्या. उदाहरणार्थ, माणूस गुहांमध्ये राहायचा. अंगाभोवती कपड्यांच्या ऐवजी झाडांची पानं गुंडाळायचा. कंदमुळं, मांस खायचा. जसजशी मानवाची प्रगती होत गेली तसतशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या. गरज ही शोधाची जननी आहे हे खरं आहे. आपल्या गरजा भागवण्यासाठी मानवानं नवनवीन मार्ग शोधायला सुरुवात केली. गरजा प्रदेशाची संकल्पना. पाठाविषयी थोडेसे. या पाठामध्ये आपण प्रदेश म्हणजे काय, प्राकृतिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती इत्यादी गोष्टींचा विचार करणार आहोत. प्रदेश निर्धारित करण्याचे निकष जाणून घेणार आहोत. आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचं स्थान आणि विस्तार याविषयी जाणून घेणार आहोत. तसंच राज्याच्या वेगवेगळ्या भागातील परिस्थितीविषयी जाणून घेणार आहोत. प्रादेशिक माहिती मिळवण्यासाठी आपण नकाशा वाचनही करणार आहोत. प्रस्तावना. या पाठामध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास समाविष्ट आहे. त्यात महाराष्ट्रातील प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा आपण विचार करून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रीक संस्कृती. विस्तृत कल्पना, कालावधी व भौगोलिक परिस्थिती इत्यादी. युरोपमधील कला, क्रीडा, विज्ञान, तत्वज्ञान, राज्यपद्धती आणि एकूणच युरोपच्या सांस्कृतिक जडणघडणीत प्राचीन ग्रीक संस्कृतीचं मोठं योगदान आहे. इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान लहान बेटांमध्ये ग्रीक संस्कृतीचा उदय झाला. ग्रीसिया या बेटावरून ग्रीस हा शब्द प्रचलित झाला. ग्रीस देश हेलास या नावानेही ओळखला जातो. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतरांगा आहेत आणि इतर तिन्ही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तिथले लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश आणि शेकडो लहान लहान बेटे यामुळे तिथे लहान लहान नगर राज्य उदयास आली. राजकीय व्यवस्था. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ग्रीक समाजात लहान लहान नगर राज्ये उदयास आली. प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही. सर्वसाधारणपणे लोकशाही प्रधान राज्य व्यवस्था तर काही ठिकाणी राजसत्ता होती, पण राजे निवडून दिले जात असत. ग्रीक संस्कृती. हे लक्षात ठेवा, ग्रीक संस्कृतीचा उदय इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान लहान बेटांमध्ये झाला. ग्रीसिया या बेटावरून ग्रीस हा शब्द प्रचलित झाला. हा देश हेलास या नावानंही ओळखला जातो. पेरिक्लिस या महान प्रशासकाच्या काळात अथेन्सचा आदर आणि दबदबा सर्व द्वीपकल्पात होता. अथेन्सला हेलासची प्रशाळा म्हणून ओळखले जाते. ग्रीक नगर राज्यांमध्ये बहुतांशी लोकशाही प्रधान राज्य व्यवस्था होती. कालांतरानं आपापसातील युद्धांमुळे दुर्बल बनलेली ही नगर राज्य मॅसिडोनियाचा राजा फिलिप यानं इसवी सन पूर्व 338 मध्ये जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केली. अथेन्स हे नगर राज्य कला, तत्वज्ञान आणि राजकीय विचारांसाठी प्रसिद्ध होतं. शांतताप्रिय आणि सुसंस्कृत राज्य म्हणून प्रसिद्ध. इथे लोकशाही प्रधान राज्य व्यवस्था होती. राज्याचा प्रमुख शासक ऑर्कॉन हा लोकनियुक्त असे. लोकांच्या सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय घेतले जात. अभिवृत्ती दर्शक सहाय्यकारी क्रियापदे
मोडल ऑक्झिलरीज. मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या व्याकरण विषयक घटकांचा अभ्यास करणार आहोत. याचा उपयोग विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यासक यांना निश्चित होईल अशी खात्री आहे. मोडल व्हर्ब्स हा क्रियापदाचा एक छोटा गट आहे. त्यांचा उपयोग इतर क्रियापदाबरोबर केल्यानं त्यांच्या मूळ अर्थाच्या छटा बदलतात. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, यूज टू, शॅल, शुड, विल आणि वुड यांना मोडल ऑक्झिलरीज असं म्हणतात. त्यांचा उपयोग शक्यता, क्षमता, विनंती, परवानगी, बंधन किंवा सक्ती, कर्तव्य, उपदेश इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. 2.2 Yummy but harmful. A1 Sweetmeats. Almost every one of us craves for sweetmeats, the sweet delicacies. They give us lots of instant energy. They are simply yummy and so very tasty. They make eating so enjoyable. Today, any one of us can eat sweets as and when desired. But it was not so till the 19th century. Back till 18th century, sweetmeats was the right only of the aristocrats. It was the Egyptians who used honey to preserve fruits and nuts. The Greeks ate fruits such as plums, apples, cherries, etc. dipped in honey. The Romans were famous for preserved fruits, jellied fruits, sugared almonds, etc. The Tudors, who ruled England, were first to use the word sweetmeats. The Industrial Revolution took place in the 19th century. Sugar prices dropped down. Mass production of sweetmeats was started then. गुरु गोविंद दो खड़े, गुरु गोविंद दो खड़े, काके लागू पाय. गुरु गोविंद दो खड़े, काके लागू पाय. बलिहारी गुरु आपनो, बलिहारी गुरु आपनो, गोविंद जीन दियो बताय. गोविंद जीन दियो बताय. साधु ऐसा चाहिए, साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाए, जैसा सूप सुभाए. सार सार को गहीर है, सार सार को गहीर है, थोथा दे उड़ाय, थोथा दे. प्रकरण 3. ICT सॉफ्टवेअर उपकरणे. वर्ड प्रोसेसर. वर्ड प्रोसेसर. प्रस्तावना. वर्ड प्रोसेसर हे साधन माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अतिशय लोकप्रिय आहे. वर्तमानपत्र, DTP आणि कंपन्यांमध्ये वापरलं जाणारं हे एक अत्यावश्यक साधन आहे. वर्ड प्रोसेसर. मूलभूत संकल्पना आणि संज्ञा. वर्ड प्रोसेसर हे एक शब्दांवर प्रक्रिया करणारं सॉफ्टवेअर आहे. यावर काम करण्यासाठी संगणकाचं सखोल ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य असण्याची गरज नसते. वर्ड प्रोसेसिंग म्हणजे
शब्द पाहणं, जतन करणं, पुन्हा त्याचा वापर करणं, लिखित मजकुरात बदल करणं आणि लेखनाची पुनर्मांडणी करून त्याचं मुद्रण करणं होय. वर्ड प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांचा उपयोग वर्ड प्रोसेसिंग साठी करणारी यंत्रणा आहे. राज्यशास्त्राचा परिचय. प्रस्तावना. राज्यशास्त्र म्हणजे राजकारणाचा अभ्यास. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात स्वार्थी आणि आत्मतलबी व्यक्तीला राजकारणी असं म्हणतो. म्हणजे सर्वसामान्यपणे ही काही फारशी योग्य गोष्ट नाही, परंतु हा गैरसमज आहे. राजकारण म्हणजे सत्तेसाठी धडपड किंवा चैनी आयुष्याची गुरुकिल्ली नव्हे. राजकारण हा एक आवश्यक व्यवहार आहे. ती आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत बाब आहे. त्यामुळे त्याचा खरा अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे. शास्त्र म्हणजे पद्धतशीर अभ्यास. राज्यशास्त्रात राजकारणाचा पद्धतशीर अभ्यास केला जातो. समाज नियमबद्धतेनं कार्यरत राहण्यासाठी राज्यशास्त्र शिकणं जरुरीचं आहे. प्रकरण 3. अणूचे अंतरंग. द्रव्य हे रेणूंनी बनलेले आहे. रेणू हे अणूंनी बनलेले असतात. अणू हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी. इसवी सन पूर्व 6व्या शतकात ऋषी कणाद यांनी सांगितलं की प्रत्येक पदार्थ हा अविभाज्य अशा अत्यंत लहान कणांनी बनलेला आहे. त्याला परमाणु असं नाव आहे. ग्रीक विचारवंत डेमोक्रिटस यानं सांगितलं की द्रव्य हे अत्यंत लहान कणांपासून म्हणजेच अणूपासून बनलेलं आहे. इसवी सन 1803 मध्ये जॉन डाल्टन यानं अणु सिद्धांत मांडला. सर्व द्रव्य हे लहान लहान कणांनी बनले आहे. त्या कणांना अणू म्हणतात. अणू निर्माण करता येत नाही, त्यांचे विभाजन होत नाही, ते रासायनिक प्रक्रियेत नष्ट करता येत नाहीत. धातूचे कडे व धातूचा गोळा वापरून उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते हे पाहणे. साहित्य. धातूचे कडे, धातूचा गोळा, स्पिरिटचा दिवा किंवा बर्नर, स्टँड. कृती. आकृती ए मध्ये दाखवल्याप्रमाणे एक धातूचे कडे व एक धातूचा गोळा घ्या. तो गोळा थंड असताना म्हणजे कक्ष तापमानाला असताना कड्यातून जेमतेम आरपार जाईल अशाच आकारमानाचा असावा. गोळा धातूच्या कड्यातून बाहेर काढून